नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। वसई की संघर्ष कन्या के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन माननीय श्री देवेंद्र फडणवीस के हाथों संपन्न। वसई विधानसभा क्षेत्र की विधायक स्नेहा दुबे पंडित के मानिकपुर वसई स्थित मुख्य जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के करकमलों द्वारा संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत अहमदाबाद में हुई विमान दुर्घटना में मृत लोगों को श्रद्धांजलि दी गई। इसके बाद स्नेहा दुबे पंडित ने बीते 6 महीनों में मुख्यमंत्री द्वारा वसई विरार क्षेत्र के विकास हेतु मंजूर किए गए विभिन्न प्रोजेक्ट्स की जानकारी दी और पहली बार एक भाजपा मुख्यमंत्री के रूप में वसई आने पर मुख्यमंत्री फडणवीस का आभार व्यक्त किया। उद्घाटन कार्यक्रम के अवसर पर अपने संबोधन में मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि यह केवल इसलिए नहीं हुआ कि राज्य में महायुति सरकार सत्ता में आई है, बल्कि यह वसई की जनता का स्नेहा दुबे पंडित को विधायक के रूप में चुनने के प्रति आभार है। मुख्यमंत्री ने कहा कि स्नेहा ने बचपन से ही संघर्ष करते हुए आज जिस ताकत से जीत हासिल की है, वो उन्हें असली संघर्ष कन्या बनाता है। मुख्यमंत्री ने आगे कहा कि सिर्फ विधानसभा चुनाव जीतने से काम नहीं चलेगा, अब महानगर पालिका में भी कमल खिलाना जरूरी है। इसके लिए सभी को एकजुट होकर मेहनत करनी होगी। उन्होंने भरोसा दिलाया कि सरकार और पूरा प्रशासन जनता के साथ खड़ा है। कार्यक्रम के अंत में मुख्यमंत्री ने सभी वसीवासियों का पुनः धन्यवाद किया और वसई विरार के विकास में आगे आने की अपील की। इस अवसर पर भाजपा महाराष्ट्र प्रदेश के कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान, वन मंत्री एवं पालघर जिले के पालक मंत्री गणेश नाइक, आदिवासी विकास समीक्षा समिति अध्यक्ष मंत्री दर्जा विवेक भाव पंडित, पालघर लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर हेमंत सवरा, भाजपा महाराष्ट्र संगठन मंत्री ठाणे कोकण विभाग के हेमंत महात्रे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, नलासोपारा के विधायक राजन नाइक, भाजपा महाराष्ट्र सचिव रानी द्विवेदी, भाजपा वसई विरार जिला अध्यक्ष प्रज्ञा पाटिल, शिवसेना जिलाध्यक्ष नीलेश तेंदुलकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष राजाराम मुखी, RPI जिलाध्यक्ष ईश्वर धुथे, सभी मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ता, वसई के नागरिक और पत्रकार बड़ी संख्या में उपस्थित थे। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। टाळ्यांचा वर्षाव होत राहिला पाहिजे का? त्यांचं शब्द आपण गेले आहोत। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज आपले लोकप्रिय आमदार स्नेहाताई दुबे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय पालकमंत्री श्री गणेश नाईक जी, आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चौहान जी, खासदार हेमंत सवराजी, ज्यांनी मागच्या काळामध्ये या वसईमध्ये इतिहास घडवला होता, ते विवेक पंडित जी, आणि अर्थातच त्यांच्याच संस्कारातून तयार झालेल्या आपल्या लोकप्रिय आमदार स्नेहाताई पंडित दुबे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन नाईक, राणीताई द्विवेदी, प्रज्ञाताई पाटील, हेमंतजी म्हात्रे, राजारामजी मुळीक, निलेशजी तेंडुलकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले वसईच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी क्रांतिकारी परिवर्तन घडवलं अशा सर्व
कार्यकर्ता नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज स्नेहाताईंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। आज मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्यामध्ये येत असल्यामुळे मी आपले अतिशय मनापासून आभार मानतोय। आभार याकरता तर मानतो आहेच की आपल्या सर्वांच्या सदिच्छेमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली। पण त्याहीपेक्षा जास्त आभार आपले मानतोय की महायुतीचं सरकार येणार याबद्दल तर आमच्या मनात खात्री होतीच, पण आम्ही नजर लावून ठेवली होती की या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये या पालघर जिल्ह्यातनं विशेषतः उसई, विरार, नालासोपारा हा सगळा जो भाग आहे या भागातनं नेमकं आमच्या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी येणार आहे की नाही, तर आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही इतिहास घडवला। आमच्या स्नेहाताई असतील, आमचं राजन असेल, यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणूक लढवून आणि या भागात एक क्रांती घडवली आणि कमळ फुलवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं। इतक्या वर्षामध्ये जी खंत आमची होती लोकसभेत तर कमळ फुलायचं, सगळ्यांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब यांचा अगदी झाला राष्ट्रपती आपण लगेचच वेळाभावी कार्यक्रमाकडे वळत आहोत। सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बसून यायचं आहे। सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून यायचं आहे। पत्रकार मंडळी आपणासही विनंती आहे की सगळ्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। चलो आपण आता कार्यक्रमाकडे वळत आहोत, कारण मुख्य कार्यक्रमाकडे वळत आहोत। सर्वप्रथम सगळ्यांना विनंती आहे, पत्रकार मंडळ आणि समस्त कार्यकर्ते सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे। सर्वप्रथम आताच 12 जूनला एक दुःखद घटना घडली। अहमदाबाद लंडन या विमान प्रवासातील जे मृत्युमुखी पडले आपण त्या सगळ्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत। मी सगळ्यांना विनंती आहे की 2 मिनिटं शांत उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे। ओम शांती शांती शांती। या श्रद्धांजलीनंतर आपण आपले महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांचा आपण सत्कार करणार आहोत। सोहळा मी विनंती करेन महेश सरवणकर, जितेंद्र शिंदे आणि श्रीमती गीतांजली घरीवाला यांना की आपल्या शुभ हस्ते चाफ्याच्या फुलांची परडी देऊन आपण मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे। आपल्या वसईच्या ऐतिहासिक पुण्यनगरीत त्यांचा पदस्पर्श झालेला आहे।
विनंती करेन आपल्या वसईचे आमदार सन्माननीय सौ स्नेहाताई उभे पंडित आणि श्रीमती प्रज्ञा पाटील आपल्या शुभस्ते आपण गर्भी चिन्हाची आपणची प्रतिकृती देऊन आपल्या मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। यानंतर विनंती करेन सन्माननीय श्री आशिष जोशी आणि सन्माननीय श्री उदय शक्ती मंडळ अध्यक्ष वसईची सुकई प्रदान करून आपण मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान करायचा आहे। आपल्या वसईचं एक भूषण आहे वसईची सुकई। यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन मंडळाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि कुणाल खरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री गणेश नाईक यांना महाराष्ट्र प्रदेश भाजपचा अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचा सन्मान करण्यासाठी राजीव म्हात्रे आणि महेंद्र पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चाफ्याच्या गुणांची पंडित आपण सन्मानित करायचं आहे। महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब इतर सगळ्याच मान्यवरांचं आपण शब्द समाधानी स्वागत करत आहोत। वेळाभावी आपण सगळ्यांचा सत्कार करू शकत नाही तरी सगळ्यांचं शब्द समाधानी स्वागत मी स्नेहाताईंना विनंती करेन की आपण आजच्या या सोहळ्याची प्रस्तावना मांडायची आहे। जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि माझे स्वतःचे आणि इथे बसलेल्या कित्येकांचे आदर्श असलेले सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, खरं सगळ्यांचे आपले देवाभाऊच आहेत ते लाडके। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री श्री गणेश नाईक साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, इथे उपस्थित जन्मापासून ज्यांनी मला लढायला शिकवलं, ज्यांच्याकडनं मी लढण्याची प्रेरणा घेतली असे माझे प्रेरणास्थान माझे वडील श्री विवेक पंडितजी, माझे विधानसभेतील सहकारी श्री राजन नाईकजी, विधान परिषद सदस्य श्री निरंजन डावखरेजी, खासदार साहेब आपल्या पालघरचे लोकप्रिय खासदार साहेब डॉक्टर हेमंत सौरा साहेब, आपल्या जिल्ह्याच्या प्रभारी राणीताई, संघटन मंत्री हेमंत म्हात्रेजी, सन्माननीय व्यासपीठ महायुतीचेही सगळेजण इथे उपस्थित आहेत, निलेश दादा, राजाराम मोहित दादा, ईश्वर भाऊ, मी या प्रसंगी सगळ्यांचं इथे स्वागत करते। आणि खरं तर देवाभाऊ मला बोलताना चिमटा काढावा असं वाटतंय, कारण की मला खरंच वाटत नाहीये की आपण इथे आलात आणि या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे। तुम्ही जो माझ्यावरती विश्वास दाखवलात आणि जे पाठबळ आम्हाला निवडणुकीत दिलं आणि आतापर्यंत देता आहात, त्या पाठबळाच्या जोरावरच वसईमध्ये एक नवीन इतिहास घडला आणि 35 वर्षानंतर वसई नालासोपाऱ्यामध्ये कमळ उगवलेला आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आता आम्हाला सगळ्यांना मिळून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करायची आहे। आणि तुमच्या येण्याने आज आम्हाला प्रचंड ताकद मिळालेली आहे। असाच तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत राहू द्या। वसईसाठी तुम्ही गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही नेहमी सांगायचो की उमेदवार आम्ही नाही आहोत, उमेदवार देवाभाऊ स्वतः आहे आणि तुमच्यावर विश्वास ठेवून या वसईतल्या जनतेने भरभरून प्रेम दिलेला आहे। आणि तो विश्वास देवाभाऊ तुम्ही 6 महिन्यात आम्ही जे सांगितलं की हे होईल आणि ते तुम्ही केलं। देहरजेचा प्रकल्प मंजूर केला, मेट्रोच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली, भूमिगत केबलसाठी मंजुरी दिली आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे की आज जेव्हा तुम्ही वसईत आलात तर वसईच्या विकासाला एक नवीन गती तुमच्या माध्यमातून मिळणार आहे। मी जास्त बोलत नाही कारण की खरंच खूप वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात। पुन्हा एकदा मनापासून तुमचे आभार मानते आणि हा क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय
क्षण राहणार आहे आणि सगळ्यात आनंदाचा दिवस माझ्या आयुष्यातला आहे. देवाभाऊ धन्यवाद. मोबाइल घ्या ना आधी. शाळेत जायचं, नवीन छत्रीही मिळणार म्हणून आनंद आहे. सगळं नवीन एकदाच कधी एकदा मित्रांना दाखवतो म्हणून मला असते उत्सुकता. नवीन मित्र, नवीन शिक्षक कोण मिळणार म्हणून मला असते जागरूकता. आता काय शिकायचं तुला? भविष्यात काय व्हायचं? काय शिकणार? तुला काय शिकायचं? काय व्हायचं? पोलीस व्हायचं आहे. व्हेरी गुड. तुला पोलीस व्हायचं. तुला काय व्हायचं बेटा? व्यासपीठाच्या उजवीकडील तीन लाईन जरा मोकळ्या ठेवायच्या आहेत. त्या वार्ताहर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांसाठी राखीव आहेत. इथून व्यासपीठाजवळ गर्दी जरा कमी करायची समस्त कार्यकर्त्यांना विनंती आहे की सगळ्यांनी जर इथली व्यासपीठाजवळची गर्दी कमी करायची आहे. कुणी पुढे येऊन उभं राहायचं नाहीये. कृपया सगळ्यांना ही विनंती आहे. डेकोरेटर अंकुश यांनी कृपा करून मंचावरती यायचं आहे. अंकुर, डेकोरेटर अंकुर.